मंडळी, जय महाराष्ट्र. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला का, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट पण समोर आलेला आहे. शेतकऱ्यांना आता ही गोष्ट अनिवार्य केलेलीच आहे. आपण एक उदाहरणाच्या द्वारे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला PM किसान योजनेची eKYC जर तुम्ही केली नसेल तर करू शकता. दुसरं म्हणजे मी PM किसान योजनेचं का सांगत आहे की दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणामुळे eKYC प्रक्रिया आपण पूर्ण करा. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा, आधार कार्डशी जोडलेले असावे, हा महत्त्वाचा पॉइंट आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला फार्मर ID पण काढायचा आहे. फार्मर ID म्हणजेच आपण शेतकऱ्यांचे खास ओळखपत्र म्हणतो. याच संपूर्ण माहिती असते, जसं की जमीन, आधार, मोबाईल नंबर इत्यादी. हे नसल्यास तुम्हाला कोणतीच योजना किंवा पीक विमा, खत अनुदान इतर ज्या गोष्टी आहेत ते मिळणार नाहीत. जर तुमच्याकडे ID नसेल तर लगेच तलाठी किंवा कृषी विभागात जाऊन ते बनवा, किंवा आपण जवळचं जे CSC सेंटर आहे, आपण त्याला CSC सेंटर म्हणतो, ऑनलाईन सेंटर, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फार्मर ID काढू शकता. तर ही फार्मर ID अनिवार्य केलेली आहे. आता खरंच हप्ता वितरित करण्यात आलेला आहे का? मित्रांनो, अशा अफवावर जे आहे ते लक्ष देऊ नका. हप्ता वितरित करण्यात आला नाही. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वितरित करण्यात येणार आहे. तुम्ही जर ओळखपत्र काढलं नसेल, शेतकरी ओळखपत्र, तर हे तुम्ही महत्त्वाचा पॉइंट आहे हा, की शेतकरी ओळखपत्र काढणं अनिवार्य केलेलं आहे.